थांबणार आहात? महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाहे श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाही श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाहे श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाही श्री। झुळ झुळ गंगा वाहे श्री। झुळ झुळ गंगा वाही श्री। झुळ झुळ गंगा वाहे श्री। झुळ झुळ गंगा वाही श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाही श्री। ओम नमः शिवाय शिवाय नमः। 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 शिवाय नमः। ओम शिवाय नमः। शिवाय नमः। शिवाय नमः। शिवाय नमः। ओम शिवाय नमः। शिवाय नमः। शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः। टाळी। ओम नमः शिवाय शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः। 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 ओम नमः शिवाय 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 शिवाय नमः। हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम
कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण 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 बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण राजा राम बोलो राजा राम बोलो राजा राम बोलो कृष्ण राजा राम बोलो राजा राम बोलो राजा राम हरे राम कृष्ण 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 हरे राम हरे राम हरि बोल स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत मुळा भक्तांचे भगवंत भोळा भक्तांचे भगवंत मुळा भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत मुळा भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत मुळा भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत जनार्दन गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 त्रास होणार नसेल तर पंखा लाव
तुम्हाला हवेचा त्रास होणार मग नको जाऊ दे, नको जाऊ द्या, एक वर राहू दे. लावून बघा. शिव शिव. भारताच्या दिव्य संत परंपरा अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या सत्कार्याच्या प्रचारार्थ गावोगाव फिरणं होतं आणि तिथले काही माणिक मोती हाताला लागतात. अशाच दैवी संपदेनं, दैवी संकल्पनेनं, दैवी शक्तीनं दिमाखदारपणे जगाच्या नकाशावर अस्तित्व जाणवणारं पुण्यक्षेत्र निमगाव मठ आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान काशी विश्वनाथ महादेवाच्या मंदिरासह भगवान निंबेश्वर महादेव मंदिर, वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरं मारुतरायापर्यंत याच गावाला स्पर्श करून गोदावरीला आपलं सर्वस्व समर्पण करणारी ज्ञानगंगा अगस्ती नदी, या पुण्यभूमीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळी, परमार्थ प्रवण मंडळी, प्रबुद्ध मंडळी, प्रज्ञावान मंडळी, दानशूर मंडळी, माता बंधू भगिनी, लेकर बाळ मुलं, त्यांचा उत्साह, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती आणि त्यातून प्रतिवर्षीप्रमाणे या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं सुरू असलेल्या प्रतिवार्षिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवसाचं वाङ्मयीन पुष्प देवगुरुदेवांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपल्या समोर बसलो आहे. सोन्याला सुगंध यावा तशी या सत्संगाला सुरांची पदांची अभंगाची साथ देणाऱ्या दत्ता वैद्य, संत कवी अंबादास कानडे, गोपाल तबलजी, थाप्पा मारण्यात एक नंबर तबल्याच्या, आणि पाठीमागे बसलेले चांगदेव ना, चंद्रकांत आणि गुणवंत, नावही गुणवंत आणि हातही गुणवंत. आणि याच बरोबर कार्यक्रमाच्या प्रतिपादनापूर्वी आणि तदनंतर कार्यक्रमाच्या औचित्याचं स्फुरण आणि प्रभावीपणे मांडणारं सूत्रसंचलन होतं. त्याच्यासाठी गायकी आलाय, वयाच्या मानाने पुष्कळ चांगलं बोलतोय. धन्यवाद. मी का सांगतोय, मंडप, साऊंड सिस्टीम, लाइटिंग, अन्नदान करणारे, शिजवणारे, वाढणारे, खाणारे सगळे मिळून, अरे बस्ता बांधायला गेलो आपण तर तो शेठ फार हुशार असतो. पहिल्यांदा कपडा टाकतो तो कोणाचा? तुम्ही बस्ता बांधलेला नाही का? कोणाचा? देवाचा. खूप छान. आणि मग विचारतात लोक, काय भाव आहे? 65 रुपये. थोडा हलका, 60, 55, हलका 40, 35, हा ठीक, 1.25 मीटर फाडा. जेव्हा वरमाईची साडी फाडायची वेळ येते, काढायची म्हणा, फाडण्यापेक्षा केवढ्याची एवढी? 3,500. जरा 40, 4,000, 4,500, 5, 6, 10, 12. देवाचा कपडा. ही ज्या समाजाची दुर्दैवी मानसिक मलिनता आहे. कपडा कोणता देऊ? मळ खाऊ द्या, मळला पाहिजे पण दिसायला नको. ही ज्या मळ खाऊ प्रवृत्तीची प्रापंचिक माणसं आहेत, त्यांना दाखवा की परमार्थासाठी भरभरून देणारे, येणारे आणि करणारे, नाचणारे कोणी असतील तर निमगाव ग्रामस्थ पंचकृषीतील भाविक, ज्यांचं काल मी दर्शन घेतलं की काय उत्साह होता. रामराय येण्याच्या प्रसंगी अंगावर शहारे आले. बाया हो, मुलींनो, कोणीतरी येणार म्हणून तुम्ही जो काही समोर प्रभावपणे मांडला तुमचा उत्साह, धन्यवाद आहे तुम्हाला. हेच सत्कार्य, हे धर्मकार्य, हे देवाला आवडतं. आणि ते खराब झालं तर तो येतो परत ऑपरेशन करायला. देव जर सगळ्यांमध्ये आहे तर मग परित्राण आहे साधू नाम का? भक्त राखे पायापाशी दुर्जनाला. असं का बरं? देवाजवळ भेद आहे का? नाही ना. डायबिटीजमुळे अंगठा सडला एका माणसाचा, आणि तो जर नाही कापला तो वर चढेल ते सडलेलं सगळं. त्याला काही शब्द आहे? गँग्रीन.
मग अंगठा कापायला लागेल, परिवार सह्या देतो की आमच्या बापाचा अंगठा कापा, कारण अख्खा बाप वाचला पाहिजे. अंगठा कापणं हे पाप नाहीये, बाप वाचवण्यासाठी पुण्य आहे. आणि सगळ्यांमध्ये ईश्वर असेल, पण सडलेल्या वृत्तीचे, कुजलेल्या प्रवृत्तीचे, नासक्या नासरड्या बुद्धीची उपद्रव मूल्य जर वाढायला लागली तर त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे. म्हणून त्याला पुन्हा यावं लागतं, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या युगात. संभवामी युगे युगे हे आश्वासन त्याच्यासाठी दिलंय. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि म्हणून तो युगे युगे कळायचा म्हणून सत्संग पाहिजे. तो दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमैव तद्देवानुग्रहीतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. आणि त्याच्यातल्या औचित्यावर बोट ठेवताना ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पौडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीमधून परब्रह्म परमात्म्याचा भाव अभिव्यक्त करण्यासाठी लिहित आहेत. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नये. उचित कर्म सोडू नये, सोडूच नये. कदाचित चांगलं नाही करता आलं एखाद्याचं, बसून राहावं, पण वाईट नाही करू. आणि ती दृष्टी इथं मिळते. सत्संगात काय यायचं? सत्संग हा एक आरसा आहे. प्रत्येक घरात एक आरसा असतो. असतो ना? जेवढ्या खोल्या तेवढे पण असतात. कोणत्या कोणत्या खोलीत आरसा असतात तुम्हाला जास्त माहिती आहे. प्रत्येक घरात आरसा असतो. घरातला प्रत्येक माणूस आरसा पाहतो. बरोबर? आरसा पाहतो का आरशात पाहतो? आरसा पाहतो का आरशात पाहतो? आरशात पाहतो. आपल्याला का दुसऱ्या कोणाला? आपणच आपल्याला पाहायचं की कुठं काही डागबिग लागला काय, कुठं काही तिरपतारप झालाय की काय. बरं, आरसा आहे तसं दाखवतो का बदल करून दाखवतो? हां, छे, डावीकडे उजवा आणि उजवीकडे डावा दाखवतो तो. हां, आरसा उलटा दाखवतो. उलटा दाखवला तरी विश्वास ठेवतो. मग जो सुलट दाखवतो त्याच्यावर का नाही विश्वास ठेवत? सत्संग हा आरसा आहे. मी कोण, माझे कोण हे दाखवतो तो सत्संग. आणि म्हणून संतांच्या संगतीत जा आणि श्रद्धेनं जा. मन मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यस सत्यम ते प्रतिजाने प्रियोसे मे. त्या मनासहित जा. नाहीतर काय होईल? तन म्हणजे शरीर मंडपात येऊन बसलं आणि मन घरी अटकलं. दुधाचं फरता लावलं की नाही, काय काय बाई, नाही तर मान जर घुसलं तर उद्या चहा वाचून मन तिथं गेलं तर उपयोग नाही. मन साबित येऊन असो म्हणून असो महोदया. आणि मनासहित आलं पाहिजे. नाटक नाही चालत, नाटक नाही चालत. मायबाप आमच्याकडे लग्नात विहिणी एकमेकाला उखाणे घालतात. नवरदेवकाच्या विहिणी, नवरदेवकाच्या विहिणी, मग कलोऱ्या. आणि मग त्या उखाण्यात असं म्हणतात, आला आला रुखवत, आला आला रुखवत आमच्या रुखवतात कुंची. आला आला रुखवत आमच्या रुखवतात कुंची. शेजारणीचे दागिने घालून आली ती विहीन कोणची. कशाला नाटक करायचं? याचं उष्ण त्याचं प्रदर्शन करायचं विषय का? हा, हे नाटक परमार्थात नाही चालत. नाही गेलो अख्खं गाव गेलो ना आपण जगाचं सोड, जनार्दनांचा ऐकावे जनांचे, करावे जनार्दनांचे, जगदीशाचे. समजून घ्या मी काय सांगतोय. कदाचित नाटकही केलं पण ते संतांच्या सन्मुख तर तेही निष्फल होत नाही. निष्फल होत नाही. जगात निष्फल काहीच नाही. प्रत्येकाला फल आहे. चालता गाईचं शेण पडलं लगेच उचललं तर नुसतं शेण हाता येत नाही, खालून काय तो पोपडा घेऊन उडतो. मग एवढं कार्य करताना काही निष्पन्न होईल की नाही? जगात निरोपी काहीच नाही. आम्ही नेहमी सांगतो की जे कपडे वापरून धोतरं लुगडे खराब झाले, विटले, फाटले, त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून फेकून देत नाही. घरात एखादी म्हातारी असेल तर ते धुवून आणते आणि मस्तपैकी अंथरते. एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एवढी सोयी एवढा द्वारान त्याची काय शिवते? ज्याचा काहीच उपयोग नाही त्याची काय झाली? गोधडी उपयोगात आली. अंथरली तर नरम, पांघरली तर गरम, आणि तेवढ्यात पाहुण्याने पाहिलं तर शरम आहे की नाही?
निरुपयोगी सुद्धा उपयोगात जर येत असेल तर मग सत्कार्यात येऊन सत्संगाचा आणि ते भगवान शंकराच्या मंदिराच्या प्रतिवार्षिक वर्धापन दिनाचा सोहळा. चांदुरी सायखेड्याजवळ एक ट्रक चालली होती, वरमाया भरून वराड भरून. ही जवळजवळ 1977-78ची गोष्ट आहे. म्हणजे जवळजवळ 45 वर्षापूर्वी, जेव्हा एवढ्या गाड्या नव्हत्या, मोबाईल नव्हते आणि ट्रकमध्ये माणसं म्हणजे मग पोलीस पकडायचे. ती गाडी निघाली ना RTO समोर. आता ड्रायव्हरची चड्डी पिवळी झाली. आता त्याला काय बुद्धी सुटली, नाशिककडे चालला, एकदम पळतोय फास्ट. मागून RTOची गाडी टाव 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 टाव. गाडी आली. जनार्दन स्वामी महाराजांचं आश्रमाचं काम चालवतं नाशिकला, तपोवन वाडगाव नाका. काय सुचलं त्याला मला माहीत नाही. नाही तर विनाशकाली विपरीत बुद्धी सुचते. बुडत्याचे पाय डोहाकडे जातात खोल. पण त्याला काय सुचलं, आश्रमात जो आला त्याने गाडी कारकन वळवून आश्रमात उभी केली. उतरा बाया उतरा, माणसं उतरा, दगड घ्या, पावडं घ्या, टिकाव घ्या, माती घ्या, घमेले घ्या, अमुक करा, विटा घ्या, उचला उठला कामाला लागा. RTO आला, वा 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 वा. गाडी कुठे? मग ही काय? ड्रायव्हर कुठे? हा काय? माणसं. म्हण हे काय कुठे? इकडे. म्हणे बाबा श्रमदानाला आलो. याला मग सांगायचं का नाही मला, जनार्दन बाबाच्या श्रमदानाला चालला. हा काय माझं पेट्रोल झालं. बाबाजी म्हणे ते RTO साहेबाला काय साहेब काय काय काय. त्यानिमित्तानं तुमचं दर्शन झालं. बाबा धन्यवाद धन्यवाद. ड्रायव्हर साहेब धन्यवाद. बाबाजी दर्शन घेतले, नारळ घेतला, RTO निघून गेला. वरमायनं म्हणे बसा, पुष्कळ झालं नाटक. नाटक केलं तर RTO पासून वाचले रे. संतांच्या सेवेचं, सहवासाचं, सान्निध्यात सन्मुख होण्याचं नाटक केलं मायबाप. तरीही RTO पासून वाचले ना. मग जो मनापासून येईल, समर्पण भावनेनं येईल, प्रत्यर्पण भावनेनं येईल, त्याला काय मिळणार नाही ते त्यालाच कळेल. जिन पाया उनी छिपाया गहरे पाणी पेठ. आज श्रीरामरायाच्या दिव्य चरित्र चिंतनाकडे वळण्यापूर्वी एक 10 मिनिट मी घेतोय. आज एक वेगळं वैभव आहे आजच्या दिवसाचं. संपूर्ण जगानं जाहीर केल्याप्रमाणे आज जागतिक महिला दिन आहे. महिलांचा सन्मान करणारा दिवस आहे. का बरं? एक दिवस करायचा आणि वर्षभर काय करायचं मग? महिला दिन म्हणजे काय? महिलांनी महिलांना महिलांसारखं वागवायचं, दुसरं काय? तर महिला महिलांशी कुठे धड वागायचा? आपण तर वेगळेच आहेत. सांगा मला, भारतात पुरुषत्वाचं, पितृवंशाचं लय कौतुक आहे. धन्यवाद त्या मोदी साहेबांना की बाळ जन्माला आले की आता त्या नावापुढं आईचं नाव लावतात. बबनराव, बाबाबाई, वामनराव, सखाराम पाटील आईचं नाव लावायला लागलंय. याच्या आधी कुठं काय किंमत होती का? आमचा पुरुषी अहंकार होता. आजही केरळला प्राचीन परंपरा आहे, मुलगी सासरी जात नाही लग्न झाल्यावर, जावई येऊन तिथं राहतो, मुलीला हिस्सा दिला जातो. आजही आहे. मी जाऊन आलोय, पाहून आलोय. आपला पुरुषी अहंकार का? मी पुरुष आहे. ठीक आहे, कशावरून? माझं शरीर पुरुषाचं आहे. त्याला विचारा, पुरुषाचं शरीर आहे तुझं, पुरुषाच्या पुल्लिंगी अवयव किती आहे तुझ्याकडे? स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन आहे ना, तो आणि ती. मग तुझ्या अंगात पुरुषाचं किती आहे, स्त्रीचं किती आहे? मोज. ती शेंडी स्त्रीलिंगी की पुल्लिंगी? शेंडी स्त्रीलिंगी, बरोबर ना? भोवई स्त्रीलिंगी, पापणी, डोळ्याची बाहुली, नागपुडी, जीभ, हनवटी स्त्रीलिंगी, छाती, बरोबर ना? किडनी, बिंबी, जांग, मांडी, पोटरी स्त्रीलिंगी. अगदी करंगळी सुद्धा, त्याची करंगळी मोडला नाही म्हणत. मग पुरुष कसा काय? तुझ्या अंगात सगळं स्त्रीच भरलंय. समजून घ्या. आणि त्या मातृत्वाचा गौरव इथं आहे. सीता चोरली नाही रावणानं, भारतीय मातृत्व शक्तीच्या पातिव्रत्यावर घाला घातला आणि म्हणून तिथं जाऊन ठेचला. मी का सांगतोय? ज्या ठिकाणी स्त्रियांचा बहुमान आहे तिथं लक्ष्मी आहे, तिथं स्वास्थ्य आहे, तिथं सुख आहे, तिथं प्रगती आहे आणि तिथंच भक्ती आहे. जिथं महिलांवर अत्याचार आहे, हिम्मतच नाही,
जिथं शांती प्रवेश करेल त्या घरात. आणि म्हणून सांभाळायचं असतं. मायबाप सांभाळा, तिला कमी समजू नका. ती अबला अबला करून तिला आणखी अबला करू नका. तिनं जर ठरवलं तर काही करू शकते, काहीही करू शकते. लक्षात घ्या, परब्रह्म परमात्म्यानं सृजन शक्ती तिला दिली आहे, आपल्याला नाही आहे. आपल्याकडे बी आहे, पण बी जमिनीत टाकल्याशिवाय अंकुरित होत नाही, त्याचा प्रसार होत नाही. ती क्षेत्राची, क्षेत्रज्ञाची ती भूमी आहे, तिथं टाक ते बीज. मग ती शून्यातून निर्माण करेल हिमालय, करेल ती. मला सांगू द्या, कदाचित स्त्री कॉलेजमध्ये नाही जाता आलं गरिबीने, ठीक आहे. नाही पदवीधर होत आहेत, ठीक आहे. नाही मास्तरीन होत आहेत, ठीक आहे. नाही मामलेदार होत आहेत, ठीक आहे. बाईला नाही कलेक्टर होता आलं, ठीक आहे. नाही सरपंच होत आहेत, ठीक आहे. नाही कदाचित आमदार होता आलं, खासदार होता आलं, मंत्री होता, ठीक आहे. मग काय करायचं? काही नाही होता आलं तर काही फार चिंता करू नका. स्त्री जन्माची सर्वात मोठी धन्यता त्याच्यात आहे. पदवी प्रतिष्ठा पैसा ही गोष्ट वेगळी आहे, मातृत्व ही सर्वात मोठी शक्ती आहे तुमची. आणि म्हणून बाया हो, नवीन मुलींना सांगा की बाई घाबरू नको. मनगडात बांगडे आहेत म्हणून तू अबला नाहीये, तुझ्याकडे ती शक्ती आहे. तुला काही होता नाही याला चालेल. आदर्श माता हो, आदर्श माता हो मुली. कशी? भारतीय संस्कृतीवर, भारतीयाच्या पातिव्रत्यावर, नारीवर आणि भारतीय देवदेवतावर अत्याचार करणाऱ्या, अफजलखानाची हातळी फाडून टाकणारा, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालणारी राजमाता जिजाऊ होतो. घडवला जिजाऊने घडवला. तू राजमाता हो, तू त्याची माता हो, शूराची, वीराची, धीराची. ही शक्ती तुझ्यात आहे. एका रात्री तयार होत नाही तो. 4 हेल्यांची ताकद ज्या अफजल खानात होती, त्याला समोर जाऊन आतडे फाडायचे. इतकं सोपं नव्हतं. तो घडवला होता गर्भातून राजमातेनं. आणि जाताना शेवटचं सांगितलं होतं, राजे तुम्ही रानडुकरासमोर चालला आहात. ज्यानं तुमच्या बापाला कपट करून मारलंय आणि मोठा भाऊ तुमचा शंभूराजालाही कपटान संपवलंय. मला त्या कुकर्मी नालायकाचं मुंडकं दाखवायला आणा. तसं येऊ नका. शेवटचा शेला अंगावर टाकला, कमरेला बांधला राजमातेने आणि वीरश्री भरली. रोम रंध्रात हिचं दूध प्यायलास तू. लक्षात घ्या, लंकेत उड्डाण करणाऱ्या मारुतीची बातमी अंजनी मातेला कोणीतरी दिली. तुमचं लेकरू एका उड्डाणात लंकेला गेलं. म्हणजे हे येडपट, कशाचं जातं लंकेत? मग गेला ना. अरे तो नाही गेला, मग हे दूध गेलंय म्हणाले. अंजनी माता म्हणाली हे दूध प्यायला म्हणून गेलाय तो. एवढं काय तुमच्या दुधात? असं स्तन दाबला. वणी समोर एक डोंगर आहे, तर डोंगर पोखरून दुधाची धार अंजनी मातेची पलीकडे गेली. बोगदा आहे ना तिथे एक. डोंगर पोखरणारी धार जी माता दुधाची असते, तिचंच लेकरू समुद्र मंथनाच्या पलीकडे जाते. लिपस्टिक लावणारा आणि भोवाया कापणाऱ्यांची लेकरं नाही जाणार. आदर्श माता हो तू. प्रतापगडाच्या पायथ्यावर तो पराक्रम दिसला जो राजमातेनं दिला होता. रोमरंध्रात ते पाजलं होतं दूध आणि ते पाजलं होतं बोधामृत. अशी आदर्श माता हो, तेव्हा जन्माला येईल. प्रतापगडच्या पायथ्याशी खान टाळी. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा ऐकायचा असेल तर हात वर करून टाळी. आवाज थोडा ऐकू. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान, आला बेगुमान. नाही त्याला जाणीव भक्तीची, नाही त्याला जाणीव शक्तीची. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. करील काय कल्पना युक्तीची, रजिर हाजी करील काय कल्पना युक्तीची, रजिर हाजी. ताळी. आला प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला कोणी?
अफजल खानाने बलाढ्य शक्ती असणारा अफजल खानाला आणि भेटीसाठी दोघांची भेट होईल त्या ठिकाणी भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आण्याला नक्षीदार शामी आण्याला नक्षीदार शामी आण्याला या शामी आण्यामध्ये आला तो खान कसा खनडौल तिडुलती आला खनडौल तिडुलती आला खनडौल तिडुलती आला खनडौल तिडुलती आला खानासोबत कोण सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला इकडे प्रतापगडावर माहीत झाले छत्रपती शिवाजी महाराज भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज निघणार आई तुळजाभवानीला दंडवत घातला आई तुळजाभवानीला दंडवत घातला जन्मदात्या आईला दंडवत घातला आणि निघाले छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला म्हटलं जातं होता जीवा म्हणून वाचला आमचा शिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस त्या शामियानामध्ये गेले समोर हत्तीसारखं बळ असणारा अफजल खान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं ज्यांच्या नजरेत अंगार होता तेज होत ते तेज होतं स्वराज्याचं ते तेज होतं मातृभक्तीचं ते तेज होतं भूमीच्या मांगल्याचं आणि एक नजर अफजल खानाकडे केली कशी रोखून नजर गैरी रोखून नजर गैरी जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी जी 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 अफजल खानाने पाहिले आणि म्हटला आओ शिवाजी गले लग जाओ पण खान कपटी होता पाठीमागून वार करणारी खानाची औलाद आलिंगन दिलं आणि घात केला महाराज काय घात केला खनदाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला हातामध्ये कट्यार होती पाठीमागून वार केला कट्यारीचा वार जण गेला कट्यारीचा वार जण गेला कट्यारीचा वार जण गेला कट्यारीचा वार जण गेला तर छत्रपती कच्च्या गुरुचे चेले नव्हते महाराज त्यांच्या मागे आईचा आशीर्वाद स्वराज्याच्या भूमीचं आशीर्वाद गोमातेचा आशीर्वाद तो कधी असा डुकरांच्या हातून मरणार नाही कच्च्या गुरुचे चेले नव्हते अंगाला चिलखत होत आणि आवाज आला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला कटरीचा वार देणे गेला चिलखत होते अंगाला आणि खानाचा वार फुका गेला एवढ्या वेळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामधली वाघनखं काढली आणि पोटामध्ये खानाचा वार केला पोटामध्ये विश्वास दिला पोटामध्ये विश्वास दिला पोटामध्ये वार केला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला तर्रा तर्रा फाडलं खानाला तर्रा तर्रा फाडलं खानाला खान यरमडला आणि खान दारातीर्थी पडला आणि मग प्रतापगडचे युद्ध झाले टाळी 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 प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे
सांडले रक्त सांडले पावन केला कृष्णेचा ठाव पावन केला कृष्णेचा ठाव लाविले गुलामीचे देवान लाविले गुलामी शिवशाहीचा वाढला दादरी हरी शिवशाहीचा वाढला दादरी शिवशाहीचा वाढला छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की ज्या मातीनं आणि ज्या मातेनं जन्माला घातला त्यांना दंडवत आणि महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आदर्श माता हो बेटा, बाकीचं जाऊ दे. राजमाता कौशल्याच्या मांडीवर बाळ आहे कैकईचं आणि कैकईच्या मांडीवर आहे कौशल्याचं. इतर बाळ आपापल्या परीनं. कुलगुरू वसिष्ठांना विशेष निमंत्रणाने बोलावलं होतं. वेदो नारायण आले होते. 12व्या दिवशी बाळाचं नाव ठेवावं. धर्मसिंधू निर्णय सिंधू असं म्हणताय. कदाचित अमावस्या असली तरीही 12व्या दिवशी नाव ठेवलं पाहिजे. जन्माला आलेला तो गोळा बिगर नावाचा जास्त वेळ ठेवणं धोका असतो. ब्राह्मणांच्या मुखातून स्वस्ती वाचन. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षोरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु मंगलवाचन झालं. कुलगुरूंच्या पुरोहितांच्या वेदांच्या अभ्यास करणारा वेदनारायणच्या साधू संतांच्या उपस्थितीत करावं. नाही नाही ती बाळाची आत्या बाहेर गावी जायले ती आल्यावर करू. तोवर बाळ केवढा होईल मोठा भावाने. कशा करता आत्याचा काहीही संबंध नाही नामकरणात. नाहक उद्योग वाढवला फुई पाहिजे असली तर आनंद आहे. तिचा कुठंच संबंध नाही नामकरणात. नवरदेव झाल्यावर फुईशिरात लागेल तर मला माहीत नाही. बाळाच्या बापानं 5 नावं मनात योजना करावी. ती बाळाच्या आईच्या कानात घालावी. त्यातलं एक नाव तिनं जाहीर करावं. कदाचित आत्याच्या मार्फत कबूल करतो. कारण तिचा मान आहेच ना. कारण बाळ जन्माला आल्याबरोबर बाया पहिल्यांदा पाहतात. ये बया बाळ कोणावर गेलं. आईवर ना बाईवर. घुसली फुईमध्ये. आईवर ना बाईवर. आता फुईवर नाही आईवर ना बाईवर जाऊन पडलं टीव्हीवर. कारण हिला 3ऱ्या महिन्यापासून डॉक्टरची विश्रांती. मग पाय पसरून बसली टीव्हीकडे थोबाड करून. त्या गर्भावर काय संस्कार होतील. काय घडवायचे असतात गर्भाधान संस्कार अगदी डोहाळ्या जेवणापर्यंत. मला विस्तार करायला वेळ नाही. पहिला बालक मांडीवर घेतलाय आणि पाहिला स्पर्श झाला आणि बघितल्यावर ब्रह्मवेत्ते वसिष्ठ कुलगुरू आत्मवेत्ते कुलगुरू वसिष्ठ. डोळ्यात आनंदात सुराले. राजा अरे काय जन्माला आलं तुझ्या पोटी. काय नाव ठेवू याला. माझ्याकडे नाही रे नाव. पण लक्षण असं सांगतंय याचं जो स्मरण करील तो ब्रह्मानंदात रममान होईल. म्हणून याचं नाव ठेव राम. लिहितायत गोस्वामी. जो आनंद सिंधु सुख राशि जो आनंद सिंधु सुख राशि श्री करते लोक सुपासी सो सुख धाम राम असनामा गुरु वशिष्ठ तेहि राखा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. काय नाव ठेवलं राम राम. वा वा. दुसरा बालक ठेवला.
त्याची देहबोली पाहिली, बॉडी लँग्वेज पाहिली आणि सांगितलं कुलगुरू वसिष्ठांनी आशीर्वाद देऊन की 8 प्रकारची लक्ष्मी आहे जगात, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी वगैरे वगैरे. त्यातली सर्वात श्रेष्ठ लक्ष्मी कोणती असेल तर सेवा लक्ष्मी. आणि या बाळाच्या अंग प्रत्यंगातून असं दिसतंय की सेवा लक्ष्मी हेच ज्याचं जीवन ध्येय असेल मनाचं, म्हणून याचं नाव ठेव लक्ष्मण. गोस्वामी लिहित आहेत गुरु वसिष्ठ तेही राखा, गुरु वसिष्ठ तेही राखा, नाम लक्ष्मण नाम उदारा, नाम उदारा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. तिसरा बाळ मांडीवर कुलगुरूंच्या स्वस्ती वाचन झालं, आशीर्वाद दिला आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले. कुलगुरू वसिष्ठांचे राजा 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 काय आलं रे जन्माला. राजा याच्याकडे पाहिलं असं वाटतंय की जो याचं स्मरण करील, याचं चरित्राचं चिंतन करील, याच्या कीर्तीचं गुणगान करेल, त्याच्या भक्तिभावाचं भरण पोषण होईल एवढा अधिकार या मुलात आहे. आणि म्हणून याचं नाव ठेव भक्तांच्या भक्तिभावाचं भरण पोषण करण्याचं सामर्थ्य भरत. गोस्वामी लिहित आहेत विश्व भरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत असे होई. विश्व भरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत असे होई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भरत काय नाव आहे, काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, अनुस्वार नाही, जोडाक्षर नाही, काय नाही, सरळ भर. येईल पुढे चरित्र भरताचं, फक्त मला वेळ द्या बेटा, सांगू द्या मला भरत उद्या परवा रामायणाचा भाव. आणि भरत चौथा बालक ठेवलाय आणि कुलगुरू वसिष्ठांचं मन निष्कंप झालं, निर्भय झालं, निष्पाप निरामयतेचा आत्मानुभव आला की याच्याकडे पाहिल्यावर सगळं भय गेलं, सगळंच भय गेलं. आणि म्हणून जगात जो कोणी याची कीर्ती, याचं स्मरण, याचं जीवनचरित्र निवेदन करेल, श्रवण करेल, चिंतन करेल, त्याला त्याच्या शत्रूबद्दलचा किंवा त्याच्या शत्रूला त्याच्याबद्दलचा शत्रुत्वाचा भाव विरल होईल, तरल होईल. म्हणून बाळाचं नाव ठेव शत्रुघ्न. गोस्वामी लिहित आहेत जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाश. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जसं नाव तसं लक्षण पाहिजे बाबा. असे नावं ठेवा लेकराचे. आम्ही प्रवचनाला गेलो, एका ठिकाणी प्रवचन संपलं, आजोबा आले घरी, चला 2 मिनटं पाठीमाग वाडा आहे आमचा, बंगला आहे, चला 2 मिनटं पाणी घ्या, वॉश घ्या वगैरे. आम्ही गेलो, बसलो, आजोबांनी बसवलं, हाक मारली, डिप्लोमा. 5 वर्षाचं लेकरू धावत आलं, दूर 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 दूर. काय आजोबा? अरे भजनी मंडळ आले, आता भाऊ पाटील तर काही घेत नाही कुठे, यांना पाणी आण. डिप्लोमा पाणी घेऊन आला, पाणी दिलं. अरे डिप्लोमा. काय आजोबा? ग्लास घेऊन जा. पुन्हा 5 मिनिट. डिप्लोमा. काय आजोबा? चहा आण. डिप्लोमा. काय आजोबा? कब्बाशा घेऊन जा. आता आम्ही चिकित्सक माणसं, का हो हे नाव तर कुठं ऐकलं नाही आम्ही. आजोबा हे कुठून आणलं तुम्ही? आम्हाला कीर्ती सांगा याची. म्हणजे आम्ही गावोगाव जातो, लोक आम्हाला विचारतात
भाऊ आमच्या बाळाचं नाव ठेवा. म्हणजे आम्ही कसं काय ठेवावं. परत तुम्ही बोंबलाल हे आमच्या बाळाला नाव ठेवत्या. नाही नाही तसं नाही, चांगलं नाव ठेवा. मग आम्हाला कळेल तरी डिप्लोमा नाव जर चांगलं. नका भाऊ पाटील नका असं करू, ते नाव नाही आहे. मग काय तुम्ही ठेवलं. अहो मी त्याला म्हणतो तसं का म्हणतात. आता काय सांगू तुम्हाला. माझी नात 12वी झाली, पुण्याला 3 वर्षाचा डिप्लोमा करायला पाठवली. 12वी इथं झाली, 3 वर्षासाठी पाठवली. डिप्लोमा घ्यायला 2 वर्षात हा डिप्लोमा घेऊन घरी आली. लय हुशार बाय आहे बरं का इथल्या, लगेच ओळखी द्या. म्हणून आम्ही त्याला म्हणतो डिप्लोमा. काय चाललंय काय. एक जण आला, आमच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. वा वा. म्हणलं काय अर्थ याचा. अर्थ माहीत नाही. मॉडर्न नाव, मॉडर्न श्लेष्मा. म्हणजे तुझ्या कानपटात दुख एक इकडे ये. हा अकलेचा पत्ताने पगार वाढवा. श्लेष्मा अर्थ माहीत नाही कसं ठेवलं. म्हणजे तुम्ही सांगा. मी म्हणलं श्लेष्म हा संस्कृतमध्ये याचा अर्थ आहे शेंबूड आणि श्लेष्मा म्हणजे शेंबडी. अरे काय झक मारायला नाव ठेवलं. नावं काय ठेवायची असतात. नामकरण झालं, पेढे वाटले, आपणही खाऊ मनाने. आनंद आनंद. 4 मुलं होती आली. महाराजा दशरथांच्या राजवाड्यात 4 पुरुषार्थ आले होते, 4 मुक्ती आल्या होत्या. त्याने मुक्तिचारी 4 आल्या होत्या. आकाशाला 4 बोट शिल्लक राहिले होते. आनंद आनंद. 4 बालकांच्या बाललीला. गोपाल कृष्णाच्या जेवढ्या बाललीला आहे तेवढ्या रामरायाच्या नाही आहे. फक्त 2 अध्याय. ते भाग्य गोपाल कृष्णाला आहे. कुस बदलले तरी उत्सव, खरकट उडवलं तरी उत्सव, काय झालं तरी उत्सव. तो रडला तरी उत्सव. रडता राहीना बाळ म्हणजे रडता लय गवळण सुरू. तो रांगायला लागला तरी गवळण. डाव्या गुडघ्याने रांग तो आई मला लोणी दे म्हणतो. डाव्या गुडघ्याने रांग तो आई मला लोणी दे म्हणतो. 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 डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो. डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो. पण त्या लीला बाललीलाच. त्या बाललीलेचं रूप रामरायाचं इतकं अद्भुत होतं, इतकं अद्भुत होतं. दत्त तुझ्यासाठी आहे. राजवाड्यात अनेक नोकर चाकर असतात, पुरुष स्त्रिया मुली. राजा बोले दल आले. एक तरुण मुलगी होती, तिला ड्युटी होती जिथं रामरायाचा पाळणा बांधला त्या खोलीची निगराणी, साफसफाई, पाळण्याची साफसफाई, जे काय असेल ते. आणि ते दिवसभर करता करता ती इतकी रमून जायची, रंगून जायची, रसभरीत होऊन जायची. घरी गेली की तिची एक मैत्रीण होती, तिला बोलवायची. अगं काय सांगू, बाबा बाबा काय रामलालाची काय मज्जा, काय अमुक काय तमुक. आणि त्याचं ते रूप, त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव, त्याचं सामर्थ्य, ते कुरळे केसापासून तर सगळ्या बाळमुठीपर्यंत सांगता सांगता अक्षरशः बेभान व्हायची. आणि ती ऐकणारी जी होती ती ऐकता ऐकता ती पण बेभान व्हायला लागली. का ग मला एकदा पाहू दे कसं लेकरू ते. म्हण नाही ना, तिथं लय प्रोटोकॉल आहे. पंतप्रधान जवळ जाऊ देत नाही कमांडो. तर इथं राजवाड्यात शक्य आहे का. एक तर म्हातारपणी झालंय. काही कर एकदा मला पाहू दे. नाही, तिची जिज्ञासा जागृत झाली. सांगणारा सांगतोय, ऐकणारानं जिज्ञासा जागृत करावी की एक दिवस तरी असं येईल की नाही माझ्या नशिबात की मला ते पाहता येईल. ते तेच पाहता येईल का नाही. कारण तोच आहे, तोच हाय आणि हाही तोच आहे. म्हणजे काय, तो हा विठ्ठल म्हणजे काय, म्हणजे काय तो हा विठ्ठल म्हणजे काय. थांबा त्यांना सांगू द्या. तो हा विठ्ठल बरोबर म्हणजे काय. छे बबलीला नवरदेव पाहायला गेला, तिचा भाऊ आणि चुलता संभाजीनगरला. सगळं पाहून झालं. मग घरी आलं तर मुलीच्या बापाला सांगितलं की असा नवरदेव असा आहे, अशी उंची, अशा मिशा आहे, असे कपडे, अशी देहबोली, असा रंग आहे, असं रूप आहे, अशी नोकरी, असा पैसा आहे, असं घर आहे, तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे फलाना. आणि नेमकं
15 दिवसांनी नेमका तो मुलगा काही कारणामुळे त्याच गावातून चालला होता आणि तेवढ्यात त्या चुलत्याने पाहायला म्हणाल तो त्याने हाक मारली त्या बापाला मुलीच्या, इकडे मी तुला सांगितलं ना तो असा आहे, तो तसा आहे, तो 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 हा बरं का, तो हा, तो हा, जे मी सांगितलं तुला तो हाय बरं का, जो मी पाहिला होता तो हाय, जो वेदानं सांगून ठेवलाय, जो उपनिषदानं सांगून ठेवलाय, जो संतांनी सांगून ठेवलाय, जो ग्रंथांनी सांगून ठेवलाय तो हा. आणि ती जिज्ञासा ऐकणाराची जागृत व्हायला पाहिजे. हे सांगितलं इकडून ऐकलं इकडून सोडलं नाही. ती तडफडत होती मला कधी दर्शन होईल रामरायाचं. म्हणाले तू राजवाड्यासमोर जाऊन बस. एका दिवशी त्याची आई म्हणा कोणी म्हणा त्याला लहान लेकराला खिडकीत घेऊन येतं ना गंमत दाखवायला, कावळा आला चिमणी आली आहे की नाही दरवाजात वगैरे, तर एका दिवशी आणला बाहेर तर पाहिल रोज जात होती. एकदाही बाळाला घेऊन कोणी बाहेर आलं नाही, खिडकीतून सुद्धा डोकावलं नाही. संध्याकाळपर्यंत बसायची, तहान नाही भूक नाही, एकच लगन. तहान भुकेचा केला कंटाळा, शिवनामाचा म्हणला सोहळा. ऐशा संताला शिवाचा लळा, जो बाळा जो रे जो. ऐशा संतांना शिवाचा लळा, जो बाळा जो रे जो. बालपणापासून बाबाजींना हा लळा होता, हा लळा लागावा. जनरली बाया आपल्या लेकराला पाळण्यात घालून गाणं म्हणतात ते बाळानं झोपावं म्हणून का उठावं म्हणून? झोपावं म्हणून. ह्या आपल्या बाया ज्या दैवी गुणाच्या दैवी कार्याच्या साठी आल्या त्या तसं करत नाही. 10वीची परीक्षा आहे, बाबल्याची 2 तास आणि बाबल्या झोपला आणि आई गाणं म्हणे का झोप बाळा झोप रे बाळा, किती गोड किती छान झोपला, झोप झोप. 3 तास झोप. मग परीक्षा होय वाटोळं. कोणाला झोपू द्यावं कोणाला उठवावं? सर्प झोपला झोपू द्या नका जागा करू. त्याला हाताने आ बैल मुझे मार करताय. दरोडेखोर झोपलाय झोपू द्या मरू द्या नका जागा करू. जे उपद्रव देणारे त्यांना जागा करू नका, पण उपद्रव मूल्य दूर करून जगाला सुख देतात त्यांना झोपू देऊ नका, त्यांना झोपू देऊ नका. माझी खात्री आहे मी जनार्दन स्वामींसमोर सांगितलं होतं बाबाजी माणसाने तुम्हाला झोपू दिलं नव्हतं, मग काय केलं होतं? आम्हाला माहिती आहे काय केलं. ती म्हणत होती कदाचित गुणी बाळा पुरे निज करी रे सखया, उठ रे उठ जनार्दना, गुणी बाळा पुरे निज करी रे सखया, उठ रे उठ जनार्दना. तू उठ रे झोपू नको जनू बाबा. तू झोपला तर शिवकार्य झोपेल, धर्मकार्य झोपेल, सत्कार्य झोपेल, भक्तांचा भक्तिभाव झोपेल. उठणं. तू अवनीवरी अवतरला, तू अवनीवरी अवतरला, शिव महिमा शिकविण्याला, शिव महिमा शिकविण्याला. या व्रताचे करिबा स्मरणा, उठ रे उठ जनार्दना, गुणी बाळा पुरे निज करी रे सखया, उठ रे उठ जनार्दना. जे उठवायला आले जगाला जगजोगी जगजोगी जाग जाग बोलून हा जागे वाना पाठी भयाले मोठे, ते कसे झोपतील आणि कसे झोपू देतील. एकदा तरी पाहू दे मला ती झलक, एकदा तरी पाहू दे. गोपी वाट पाहायच्या की आंघोळ झाल्यावर लल्ला कसा येतो इकडे. गाईच्या गळ्यातली घुंगरं वाजली तरी त्यांना वाटायचं त्याच्याच पायातल्या तोरड्या वाजू राहिल्या. तसेच मळके हात पिठाचे भरेल का बाहेर येऊन पाहायच्या. घुंगरं वाजले आला काय कन्हैया कृष्ण कन्हैया. कारण त्याला परवानगी होती. रामराय मर्यादित होते. हे मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार होता. लक्षात घ्या. वासराच्या गळ्यातले कुत्र्याच्या गळ्यातले घुंगरं वाजले तरी बाया धडाधड पळत यायच्या गोपी. आणि जर कधी खरंच घुंगरं वाजले त्याच्या पायातले तर झोपतील का त्या?
नाही झोपणार ना, उलट कानोसा छुम छुम बाजे, छुम छुम बाजे पायलिया, छुम छुम बाजे हे बाजे, छुम 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 बाजे पायलिया, जब दिखलावे कान्हा मेरे घर आवे कन्हैया, मेरे घर आवे, मेरे घर आवे कन्हैया, मेरे घर आवे। गिरधारी बनवारी, गिरधारी बनवारी, चुम चुम बाजे पायलिया। रेल अंधेरी चंद्र स्वरूपी आ गए, आ गए, आ गए, आ गए, आ गए, आ गए। माता यशोदा और हम सबको भागे, 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 भागे। काले काली, काले काली कामलिया, काले काली कामलिया, बंसी बजावे कान्हा मेरे घर आवे कन्हैया, मेरे घर आवे, मेरे घर आवे कन्हैया, मेरे घर आवे। छुम छुम बाजे। ह्या त्याची वाट पाहिजे आमच्या घरी यावं, ही तिचं घर सोडून त्याच्या घरापुढे जाऊन बसली. तिची मैत्रीण त्या खोलीत काम करायची ना, म्हणून ती सांगायची आणि कधीतरी दिसेल एकदा तरी. दिवसांमागून दिवस जात होते आणि असाच एक दिवस संपला. अंधार पडल्यावर कोण बाळाला बाहेर आणतंय, आणि आणलं तरी आपल्याला काय दिसणार एवढ्या लांबून, आणि डोळ्याला धारा लागल्या. त्या तरुणीच्या डोळ्यात धारा लागल्या की रामराया आजही दर्शन नाही झालं रे, आजही सूर्य मावळला. माझ्या आयुष्यातला एक दिवस तरी दर्शन दे ना, एकदा ना, एक झलक ना, फक्त एकच झलक दे रे. आणि अक्षरशः ती रडू लागली. ती बाहेर रडते आणि बाळ पाळण्यात रडायला लागला. संवेदना कुठे जोडल्या आहेत? सर्व भावे सर्वेशी मज हृदयस्थ शरणेशी, सर्वगत पावशी भूत निवस्त हृदयस्थ. लक्षात घ्या. टाहो का फोडला? काही चावलं काय रामरायाला लेकराला? इकडं पाय तिकडं पाय, दृश्य काढून पाय, पोट सापसून पाय, पाठ काही नाही, काही नुसता हंबर्ड फोडो, टाहो फोडला. आईकडे दे, सगळ्यांकडे दे. कुलगुरू आले, सगळे आले, राजवैद्य आले, काहीच झालं नाही. मग कामून रडू राहिला. दशरथ राजा धावत आला. काय झालं माझ्या बाळाला? काय झालं रामराय? काय झालं बेटा? अरे 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 नाही मारलं का मम्मीने? हाट रे मम्मी. कसलं काय आणि कसलं काय? टाहो फोडतोय. ती बाहेर आणि हा घरात. आणि मग दशरथ राजाने उचलल्यावर हात करतोय रामराया. बालक रामराया दरवाजाकडे हात करतोय. लहान लेकरं कधी हात करतात दाराकडे असे, बाहेर जायचं, भोर जायचं वगैरे, असं हात करायला लागलाय. बाहेर जायचं का माझ्या बबल्याला? बाहेर जायचं. चला चला चला. दशरथ राजाने घेतलं. दरवाजा उघडा रे. तर बाहेर जायचं. काय बघायचं? चंद्र बघायचं का माझ्या बाळाला? बाहेर काढला आणि तिनं पाहिला. आता याचं रडू थांबलं, हा हसायला लागला आणि ती डबल रडायला लागली. दिसला तो आनंदाश्रू. एकदाच पाहिला पायोजी मैने राम रतन धन पायो. तिचा भाव जागृत झाला, कडे लोट झाला आणि बालक हसायला लागला. राजमाता कौशल्याचं आश्चर्य की कोण बाई आहे? हिला पाहिल्यावर रडायचं विसरला. हा हसायला लागला. बोलवा तिला, तिची ओटी भरू आपण. कोणी असो बिचारी. अगं तू आली म्हणून बरं झालं. तुझ्याकडे पाहून का होईना माझा लल्ला, माझा राम लल्ला हसायला लागला. याचं रडू थांबलं. नाही तर यानं अख्खा राजवाडा डोक्यावर घेतला असता रात्रभर. बाई इकडे, बाई इकडे. तिची ओटी भरा. तिला 2 सोन्याच्या बांगड्या द्या तिच्या हातात. जवळ आली, बोलवली तिला. बांगड्या नका देऊ हातात. घे. नको. मग काय देऊ? नको. द्यायचं असेल तर
हरी आला हाता मग कैसी भय चिंता म्हण ना. हरी आला हाता, 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 हरी आला हरी आला मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्यांची सरली, त्यांची सरली, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली, हो हो त्यांची सरली, त्यांची सरली येर झार. जोडली गेली रामरायाशी आणि त्याच पुण्याईनं तिला तिथंच नोकरी मिळाली जिथं तिला हवं होतं. तो करतो सगळं, करतो मग करतो म्हणणं था करतो मी समर्थ आहे सगळा. बाळ रांगायला लागल्यावर काय सांगायचं. एक एक कौतुक सांगता सांगता कौशल्यला दिवस कमी पडला. वाजवू नका, फक्त अंबादास म्हणेल सहज. बालक भाव आणि मातेने कसे टिपले आणि कसे सांगितले, सावळा ग रामराया माझ्या मांडीवर नाहतो. म्हणजे काय म्हणतो तू. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, डोळ्यापुढे घ्या. माझ्या मांडीवर नाहतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, माझ्या मांडीवर नाहतो. अष्टगंधाचा सुवास, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो, माझ्या हातांनी जेवतो. उरलेल्या घासासाठी, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. सावळा ग रामचंद्र तांब्यावर पाणी टाकलं आंघोळीला आणि त्या रामरायाच्या अंगातून अष्टगंधाचा सुगंध. एक घास रामरायानं खावा आणि उरलेला खाण्यासाठी शेकडो पोपट येत होते. ते खायला पोपट नव्हते, ते महान संत सत्पुरुष देवदेवता येत होत्या. काय सांगत होते ते. शेष घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानाम. उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो. मन. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लाजून, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत, करी भावंडासी प्रीत. थोरा थोरांनी शिकावी बाळाची आवाळरीत. सावळा ग रामचंद्र, सावळा अफाट आहे, अफाट आहे, अद्भुत आहे, अलौकिक आहे. भरत कधीच रामरायाशिवाय झोपला नाही पाळण्यात लहानपणी. दुसऱ्या पाळण्यात टाकलं तर डोक्यावर घेणार राजवाडा. आणि दिसायला इतके सारखे होते, कारण अर्ध्या पिंडाचा राम अर्ध्या पिंडाचा भरत होता. दिसायला सारखे,
कधी कधी लग्न झाल्यावर जानकी मातेची आई म्हणजे रामाची सासू सुनयना जनक पत्नी जर कधी आली इकडे तर ती म्हणायची, माझी गफलत होती, कौसल्या माईला म्हणाली की भरतजी आणि रामजी चटकन ओळखू येत नाही.